नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे इयत्ता 9वी, विषय आहे मराठी आणि कालचा आपण स्वाध्याय क्रमांक 1 पाहिला आहे। आजचा स्वाध्याय क्रमांक 2 आपण अभ्यासणार आहोत आणि या प्रकरणाचं या धड्याचं नाव आहे कीर्ती कठियाचा दृष्टांत। आता याच्यामध्ये जे काही स्वाध्याय प्रश्नोत्तर दिले आहेत ते संपूर्ण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण जर लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला आयकॉन देखील ऑलवरती सेट करून घ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कीर्ती कठियांचा दृष्टांत हा जो प्रकरण आहे यामधील आपण आता स्वाध्याय अभ्यासत आहोत। त्यामधील प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणास उद्देशून म्हटले आहे। म्हणजे जो काही शब्द आपल्याला या ठिकाणी दिले जाते त्या शब्दाला अनुसरून शब्द म्हणजे कोणास म्हटलेलं आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे आणि ते आपल्याला सोडवायचं आहे। तर वानरिया हा आहे भटोबास या शब्दाला उद्देशून म्हटलेला आहे। त्यानंतर सर्वज्ञ म्हणजे चक्रर स्वामी, गोसावी कशाला म्हटलं तर चक्रधर स्वामी यांना सेम उत्तर आहे दोन्यांची। पहा पुढे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आकृती पूर्ण करायला सांगितलं आहे। आकृतीमध्ये काय आहे पाहूयात। आकृती पूर्ण कशी करायची आहे तर कीर्ती कठियाची जाणवलेली स्वभाववैशिष्ट्ये। आता कठियाची जाणवलेली स्वभाववैशिष्ट्य कोणतेही तुम्ही जर पाठ वाचला असला तर याच्यामध्ये आपल्याला 2 ठिकाणी उत्तरे लिहायची आहेत, हे समजून घ्या। पहा काय लिहिलं आहे आपण या ठिकाणी। स्तुतिप्रिय कुणी स्तुती केली की तो अधिक काम करतो किंवा कीर्ती मिळाल्याने त्याला धन्यता वाटते। अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर लिहिलं आहे दोन्हींची। त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आता आपण पाहूयात। प्रस्तुत दृष्टांतील उपदेश तुमच्या शब्दामध्ये सांगायचा आहे। मी या ठिकाणी थोडक्यात उत्तर लिहिलं आहे, तर पाहूयात। कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठात माही भटांनी दृष्टांताच्या माध्यमातून अतिशय सुंदर उपदेश दिलेला आहे। काय तर प्रत्येक मनुष्याचा जीव हा विकारात अडकलेला असतो, म्हणजे कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये अडकलेला आहे। आपल्या अंगी असलेल्या चांगल्या वाईट विकारांपासून कोणी दूर नाही, केवळ वाईट विकाराची गृहीत धरतो, परंतु चांगल्या गोष्टींचे देखील गर्व विचारात घेतले जात आहे। म्हणून आपले मन विकारांपासून अल्पित ठेवले पाहिजे, आपल्या हातातून चांगली कृती घडली पाहिजे अशी सहज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणून त्याचा अहंकार हा बाळगायला सांगितलेला नाही। हा अहंकार म्हणजे एक प्रकारचा विकार आहे। सर्व विकारांपासून अल्पित राहून मन शुद्ध ठेवणे हे खऱ्या वैराग्याचे लक्षण आहे। कीर्तीला लाभासाठी केलेले कार्य हे श्रेष्ठ कार्य नसते, कारण त्यामुळे कीर्ती ही मिळत असली तरी परमेश्वर हा मिळत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे, कसा सोडवायचा एकदा समजून घ्या, एकदा वाचून घ्या। पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द सांगा। कठिया, सी, कायसिया आणि कहूनी। तर या ठिकाणी आपण शब्द लिहिलेला आहे, पहा। कठिया म्हणजे काय तर पुजारी, सी म्हणजे काय थंडी हिव, कायसिया म्हणजे कसली आणि कहूनी म्हणजे कोणीतरी, असं त्या शब्दांचा अर्थ आहे। पहा पुढे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो। आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा। तर या ठिकाणी एक मी उत्तर लिहिलेलं आहे, पाहूयात। एक देवस्थानाची चाकरी करणारा गुरु होता। त्यानंतर तो लोकांच्या स्तुती फुगून जाऊन देवस्थानाची अधिकाधिक सेवा जे काय आहे तो करू लागला। स्तुती केली की ते काम अधिकाधिक करणे हा त्याचा गुण होता। या कार्यामुळे त्याला कीर्ती प्राप्त झाली, पण त्यामुळे त्याला परमेश्वराची प्राप्ती झाली नाही, असं या ठिकाणी जाणून आलेलं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपण या ठिकाणी पाहूयात। प्रश्न क्रमांक 6 कसा आहे पहा एकदा। पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करायला सांगितलं आहे। या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहेत, पाहूयात। एक क्रिकेटर होता, त्याला धावांचे शतक ठोकण्याची हौस होती आणि त्याने शतक ठोकले की लोक त्याची खूप प्रशंसा करीत होते।
मग तो शतक ठोकण्यासाठी व त्याकरता नाबाद राहण्यासाठी ओव्हरचे ओव्हर निर्धाव खेळत असते. परिणाम काय झाला परिणाम तर असा होई की त्याचे शतक होते असे, पण त्यामुळे चमू मात्र कमी चेंडूत जास्त धाव काढणे शक्य नसल्याने पराभूत होत असे. त्याचे शतक म्हणजे त्याच्या चमूचा पराभव हे जणू ठरूनच गेलेले असे. असे या ठिकाणी उत्तर आहे. पहा पुढे. त्यानंतर भाषा अभ्यासाकडे थोडंसं आपण लक्ष देऊयात. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अलंकार आहे. तर अलंकार काय आहे, खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. तर या ठिकाणी उदाहरणार्थ काय दिलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. अमृतहुनी गोड नाम तुझे, अमृताहुनी गोड नाम तुझे. आता वरील उदाहरणातील उपमेय तर काय आहे, उपमेय हा नाम आहे आणि उपमान हे अमृत आहे. त्यानंतर खालील उदाहरण अभ्यास व तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला हे वाचायचं आहे व्यवस्थित. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतल, पानियाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी ही आकृती जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर उपमेय, उपमान आणि समान गुण अशा 3 आपल्याला रेषा आखून घ्यायच्या आहेत आणि एक टेबल तयार करायचं आहे. आता टेबल तयार झाल्यानंतर आपलं काय, तू परमेश्वर गुरु या ठिकाणी उपमेय येईल. त्यानंतर परमेश्वराला काय उपमान आहे, माऊली. आता माऊली कोण, मायाळूपणा. त्यानंतर चंद्र, चंद्र काय, शीतलता. त्यानंतर पाणी, पाणी काय आहे तर या ठिकाणी पातळपणा. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न उत्तराचे आन्सर म्हणजेच उत्तर पाहिजे असेल, कोणत्या धड्याचे उत्तरं पाहिजे असेल तर ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्या प्रश्नाची उत्तरे नक्की देण्याचा प्रयत्न करेन. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.